एका माऊलीने आपल्या मुलासाठी केक आणला. त्या मुलाने तो आनंदाने खाल्ला, पण तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होता. कारण कारण त्याला त्या ठिकाणी फूड पॉइझनिंग झालं होतं. कारण तो केक स्वच्छ नव्हता, सुरक्षित पद्धतीने बनवला नव्हता, नीट नेटकं ठेवलेला नव्हता. मित्रांनो, हे उदाहरण साधं नाहीये. हे अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला रोज घडणारी आहेत आणि सत्य घटना आहेत. मित्र हो, मी किशोर पवार. आज आपण पाहणार आहोत फूड सेफ्टीमध्ये मी तुम्हाला 3 उदाहरणं देणार आहेत. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तर सुरू करूया आजचा हा सर्वात महत्वाचा विषय आहे. मित्र हो, तुम्ही खरेदी केलेला आंबा खरोखर नैसर्गिक पिकलेला आहे का? तुम्ही खाल्लेले चिप्स, केक सुरक्षित आहेत का, की आपण नकळत विष खातोय? मित्र हो, आंब्याचं धक्कादायक सत्य तुम्हाला मी सांगणार आहे. बाजारात दिसणारे सुंदर पिवळे चमकदार आंबे, पण वास्तव काय आहे? काही व्यापारी वापरतात धोकादायक रसायने, ज्यामुळे आंबे 2 ते 3 दिवसात पिकतात. नैसर्गिक पिकायला लागतात 8 ते 10 दिवस. पण व्यापाऱ्याला मात्र नफा कमवायचा असतो. तो ताबडतोब पिकवण्यासाठी प्रयत्न करतो आणि जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी औषधीचा तो त्या ठिकाणी फवारणी करतो. पण इथे फक्त 48 तासात तयार होत आहे. का? जास्त नफा, जास्त विक्री, पण नुकसान कोणाचे? तुमच्या शरीराचं, तुमच्या कुटुंबाचं. अशा प्रकरणात पोलिसांनी शेकडो किलो आंबे जप्त केले. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात. दिसायला सुंदर पण आतून घातक. दुसरा मुद्दा म्हणजे समजून घेऊया फॅक्टरीतील घाणेरडं वास्तव. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे चिप्स फॅक्टरी कशी काम करते बघा. घाणेरडे हात, कुठलीही स्वच्छता नाही, केक बनवताना सुद्धा हातमोजे नाहीत, नियम नाहीत, स्वच्छतेचा पत्ता नाही आणि हेच पदार्थ तुमच्या मुलांच्या ताटात पोहोचतात. मित्रहो, विचार करा, आपण विश्वासाने खातो आणि तेच आपल्याला आजारी करतं. हा फक्त व्यवसाय नाही मित्र, हा लोकांच्या आरोग्यावरचा खेळ आहे. विज्ञान काय सांगतं ते समजून घेणं गरजेचं आहे. अन्न सुरक्षा नियम स्पष्ट सांगतात अस्वच्छ अन्नामुळे होऊ शकतो 4 प्रकारचे आजार. कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिला फूड पॉइझनिंग, दुसरं असतं पोटाचे गंभीर आजार, तिसरं म्हणजे लिव्हर आणि किडनी डॅमेज होते, आणि चौथा म्हणजे दीर्घकाळामध्ये होणारा तो म्हणजे कॅन्सर आहे. आणि सर्वात जास्त धोका कोणाला माहितीये का? लहान मुलांना. कारण त्यांची इम्युनिटी कमी असते आणि बाहेरचं जास्त खात असतात. आजची छोटी चूक उद्याचं मोठा आजार बनू शकतं. मित्र हो, कल्पना करा, तुमचं मूल शाळेतून येतं, तुम्ही त्याला प्रेमाने चिप्स देता, केक देता आणि नकळत तुम्ही त्याला विष देताय. ही चूक तुमची नाहीये, पण जागरूक राहणं तुमची जबाबदारी सुद्धा आहे. प्रेमानं दिलेलं अन्न जर सुरक्षित नसेल तर ते प्रेम नाही, धोका आहे. आता यावरती उपाय काय? शेवटपर्यंत पाहायचंय. आपण स्वतःला वाचवण्यासाठी फळे, आपण जे फळं विकत आणतो ती नीट धुतली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, खूप चमकदार लवकर पिकलेली फळं हे टाळायची आहेत. तिसरी गोष्ट, पॅकिंग व एक्सपायरी डेट ही आपण तपासली पाहिजे. चौथं म्हणजे स्वच्छ दुकानातून खरेदी करा. जिथे स्वच्छता नाही अशा दुकानांना टाळायचं. रस्त्यावरचे अस्वच्छ पदार्थ टाळले गेले पाहिजेत. मित्र हो, स्वस्तात घेतलेलं अन्न आयुष्यभर महाग पडू शकतं बरं का. मित्र हो, तुम्ही जे खाताय तेच तुमचं भविष्य ठरवतं. चव पाहून नाही तर सुरक्षितता पाहून अन्न आपण खाल्लं गेलं पाहिजे. मित्र हो, अन्न हे औषध आहे. अन्नाने शरीर बनतं, अन्नाने मन बनतं, अन्नामुळेच आपले विचार सुद्धा चांगले बनत असतात. मित्र हो, जागरूक व्हा, नाहीतर पुढचा नंबर तुमचाच असू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एक कुटुंब जरी वाचलं तरी तुमचं काम झालं आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.